नमस्कार, मी सुरेश चव्हाण. आपण बघत आहात न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह नाशिक. गाथा स्त्री शक्तीची या कार्यक्रमामध्ये आपण विविध महिलांना आमंत्रित करत असतो की ज्या क्षेत्रामध्ये काम करतात, नावलौकिक मिळवतात, त्यांना आपण आमंत्रित करून त्यांच्याकडनं त्या ज्या प्रवासातनं गेलेल्या आहेत त्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेत असतो. समाजासमोर आपल्यासमोर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आपण नेहमीच दाखवत असतो. आज देखील आपल्या स्टुडिओमध्ये या कार्यक्रमामध्ये डॉक्टर सीमा नक्षणे म्हणून आलेले आहेत की ज्या उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या हृदयरोग तज्ञ आहेत आणि सिन्नर ते मुंबई हा त्यांचा प्रवास आहे. बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मॅडम या कार्यक्रमामध्ये खूप स्वागत आपलं. धन्यवाद. प्रेक्षकांसाठी आपला परिचय. नमस्कार, मी डॉक्टर सीमा नक्षणे. मी सध्या प्रीमियर हार्ट अँड किडनी केअर क्लिनिक मुंबई नाका नाशिक येथे हृदयरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. गेल्या 5 वर्षांपासून मी नाशिकमध्ये प्रॅक्टिस करते आहे. मी मूळची सिन्नरची. तुम्ही मला माझा प्रवास विचारला तर माझं सगळं शालेय शिक्षण हे सिन्नरला झालं. सिन्नरला जनता विद्यालय इथे मराठी माध्यमातून माझं शिक्षण मी पूर्ण केलं. त्यानंतर 11वी 12वी सायन्सचं शिक्षण मी हे नाशिकला KTHM महाविद्यालयातून पूर्ण केलं. तिथे मी हॉस्टेलला राहून माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 12वी नंतर असलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेमधून राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये 147वा रँक मिळवून मी मुंबईच्या सेट GS मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटल मुंबई इथे MBBS साठी प्रवेश मिळवला. त्यानंतर 2004 साली MBBS पूर्ण करून पुढील सामायिक प्रवेश परीक्षेमधून मी सर JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स किंवा ग्रँट मेडिकल कॉलेज इथे MD मेडिसिन म्हणजे मेडिसिन या विषयामध्ये मी स्पेशलायझेशन केलं. त्यानंतर पुन्हा आम्हाला सुपर स्पेशलायझेशन किंवा कार्डिओलॉजीचं जे मी सुपर स्पेशलायझेशन केलं त्यासाठी MD नंतर पुन्हा सामायिक प्रवेश परीक्षा देऊन ऑल इंडिया लेवलवर 11वा रँक काढून मुंबईतील अतिशय प्रख्यात अशा KEM हॉस्पिटलमध्ये मी माझं कार्डिओलॉजीचं प्रशिक्षण पूर्ण केलं. खरं तर एक प्रवास जेव्हा सुरू होतो आपला त्या संघर्ष हा त्याच्या पाठीमागे असतो. म्हणजे एक चित्र आपल्याला बघायला मिळतं की बाबा एक नामांकित डॉक्टर आहेत, परंतु त्या पदापर्यंत किंवा त्या यशापर्यंत येईपर्यंत अडथळे प्रचंड असतात. साहजिक आहे, तुम्हालाही त्याचा संघर्ष करावा लागला असेल किंवा एक कुठेतरी बॅकग्राऊंड नसतं, मग त्यावेळेस अधिक कठीणता असते. बॅकग्राऊंड ते सपोर्ट ज्याला आपण नेहमी म्हणतो असतो की मला घरातून कसा असतो, या गोष्टीमुळे कधी कधी तो काळ सुखकर होत असतो. आपल्याबद्दल नेमकं कसं घडलं? नक्कीच, तुम्ही हा जो सपोर्टचा विषय केला किंवा मी असं म्हणेन की कुठल्याही महिलेला तिच्या क्षेत्रामध्ये जर खूप जास्त उंची गाठायची असेल किंवा काहीतरी खूप वेगळं करून दाखवायचं असेल तर पुरुषांच्या तुलनेमध्ये तिला नक्कीच थोड्या जास्त अडथळ्यांचा सामना करावा लागतो. बरोबर. आता माझ्या बाबतीत जर म्हणाल तर मी लहानपणापासून मला अभ्यासाची खूप आवड होती, परंतु 11वी 12वीचं शिक्षण घेण्यासाठी माझी सिन्नर ऐवजी नाशिकला येण्याची खूप इच्छा होती. परंतु मला नाशिकला येणे म्हणजे मला हॉस्टेलवर राहणं कंपल्सरी होतं. तर त्यावेळेला मी असं म्हणेल की माझ्या वडिलांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आमच्या घरातून कोणीही कधीही हॉस्टेलवर राहिलेलं नव्हतं, पण मी त्यांना सांगितलं की मला नाशिकच्या मुलांमध्ये जाऊन शिकायचं आहे. तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि विश्वासाने मला हॉस्टेलवर 11वी 12वीच्या शिक्षणासाठी ठेवलं. दुसरा अडथळा म्हणाल तर माझं शिक्षण हे पूर्णतः मराठी माध्यमातून झालेलं होतं. त्यामुळे ज्या वेळेला मी 11वी मध्ये क्लासेस आमचे होत होते त्यावेळेला 11वी 12वी सायन्स हे पूर्णतः इंग्लिश मधून असतं. सुरुवातीला शिक्षक काय शिकवतायत हे समजण्यामध्ये खूप अडचणी येत होती. मग त्यावेळेला अक्षरशः आपण म्हणतो ना, सेल हा इंग्रजी शब्द झाला, आम्ही त्याला पेशी असं म्हणायचो मराठीत, किंवा डायामीटर म्हणजे परीघ. तर या गोष्टींपासून आमची सुरुवात होती. मग काय नाही, एक निश्चय बांधला. सुरुवातीला 8 दिवस काहीही कळलं नाही, परंतु एक निश्चय बांधला की नाही, जरी आपल्याला शब्दांनी शब्दाचा अर्थही येत नसेल तरी आपण हे करणार. मग एक डिक्शनरी घेतली आणि टेक्स्ट बुक घेतलं. तर टेक्स्ट बुक मधली लाईन वाचायची आणि जो शब्द समजला नाही त्याचा डिक्शनरीतून अर्थ बघायचा. असं करत करत तो अभ्यास समजून घेतला आणि 11वी 12वी मध्ये मी जसं सांगितलं की सामायिक परीक्षेत 80,000 विद्यार्थ्यांमधून 147वा रँक काढला. हे सांगण्यामागचं तात्पर्य हे की ग्रामीण भागातील विद्यार्थिनी असतात, बरोबर, त्यांचं शिक्षण पूर्ण मराठी माध्यमातून होतं, त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो. तर मी त्यांना असं सांगेन की मराठी माध्यमातून शिक्षण झालं म्हणून तुम्ही इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांपेक्षा कुठेही मागे पडत नाही. फक्त तुमचा निश्चय हा दृढ हवा की मला काहीतरी करायचंय. आणि मी सगळ्या वडिलांनाही सांगेन, आई वडिलांना सांगेन, कारण स्त्रीला सक्सेसफुल व्हायचं असेल
तर लग्नापूर्वी तिला तिच्या आई वडिलांची साथ मिळणं गरजेचं आहे, त्यांनी तिच्यावर विश्वास दाखवणं गरजेचं आहे, आणि लग्नानंतर तिचा साथीदार आणि तिच्या सासरकडची मंडळी यांचाही सपोर्ट तिच्या पुढच्या करिअरच्या सक्सेससाठी खूप महत्वाचा आहे. कारण तिने कितीही ठरवलं तरी ती नुसती एकटीच सक्सेसफुल होऊ शकत नाही. बरोबर. तर सगळ्यांच्या साथीची यामध्ये खूप गरज पडते. नक्कीच हे हायलाइट करण्यासारखा खरं तर मुद्दा आहे तो, आणि तरच माणसाला तो जो मार्ग सुखकर होत असतो. जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या हृदयरोग तज्ञ महिला हृदयरोग तज्ञ, आणि ही विशेष बाब आहे सगळ्यांसाठी. आणि विशेष करून नाशिक मधल्याच एक व्यक्तिमत्व अशा पद्धतीने जर बघितलं तर सगळ्यांसमोर येत असतं. काय सांगाल त्याबद्दल? येस, ऍक्च्युली कार्डिओलॉजी हे खूप पुरुष प्रधान क्षेत्र आहे. हो. आता ते पुरुष प्रधान क्षेत्र असण्यामागचं कारण हे आहे की कार्डिओलॉजी ही खूप इमर्जन्सी ब्रांच आहे. त्याच्यामध्ये आपण जे म्हणतो की कामाचे तास किंवा वर्किंग आवर्स हे काही फिक्स नसतात. कुठल्याही क्षणी इमर्जन्सी येऊ शकते आणि अतिशय म्हणजे यू हॅव टू वर्क व्हेरी हार्ड. तुम्हाला भरपूर काम करावं लागतं, अतिशय मेहनतीची तयारी असावी लागते. तसेच या कार्डिओलॉजीमध्ये आम्ही अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी या सगळ्या ज्या प्रोसिजर्स करतो ते एक प्रकारे एक्सरे मशीन खाली करतो. यामध्ये थोडा क्ष किरणांना आम्ही एक्सपोज होत असतो. तर बरेचदा असा गैरसमज आहे की या क्ष किरणांच्या एक्सपोजरमुळे महिलांना त्यांचं कुटुंबाचं जसं मुलंबाळ होण्यामध्ये काही प्रॉब्लेम येईल की काही, ही सुद्धा भीती बऱ्याच महिला डॉक्टरांच्या मनात असते. त्यामुळे तुम्हाला माहितीये का, एमबीबीएस मध्ये आता लेटेस्ट सर्व्हेनुसार 40 ते 50% स्टुडंट्स ह्या मुली आहेत. आणि एमबीबीएस नंतर जे एमडी मेडिसिन किंवा फिजिशियन ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये सुद्धा महिला डॉक्टरांचं प्रमाण हे खूप जास्त आहे. परंतु त्या तुलनेत कार्डिओलॉजी क्षेत्रामध्ये महिलांचं प्रमाण तेवढं नाहीये, तिथे ते घट होत जाते या नानाविध कारणांमुळे. तर या माझ्या बाबतीत जर म्हणाल तर मला ऍक्च्युली एमबीबीएस आणि एमडी मेडिसिनचा अभ्यास करत असताना पासून हृदय विकार या विषयामध्ये मला खूपच रस होता. मला बेसिकली आम्ही एमडी मेडिसिन करत असताना आम्ही याबद्दल वाचायचो. त्यावेळेला हृदय विकाराचा झटका, ज्याला आपण मेजर हार्ट अटॅक असे म्हणतो, तो झटका आल्यानंतर तुम्ही त्या रुग्णाला इमर्जन्सीमध्ये अँजिओग्राफी करून आणि अँजिओप्लास्टी करून त्याची बंद पडलेली नस ओपन करू शकता आणि त्याचा जीव वाचवू शकता. हे जेव्हा वाचताना मला कळलं त्यामध्ये मला ते खूपच चॅलेंजिंग आणि असं वाटलं की असं काहीतरी करण्यात खूपच मजा येईल. तर तेव्हापासूनच माझा निश्चय पक्का होता की मला हृदयविकार तज्ञ किंवा कार्डिओलॉजिस्टच बनायचं आहे. आता हे क्षेत्र पुरुष प्रधान आहे. या क्षेत्रामध्ये जेव्हा मी केएम हॉस्पिटलला कार्डिओलॉजी विभागामध्ये मी डीएम कार्डिओलॉजीसाठी माझं सिलेक्शन झालं आणि मी गेले, तेव्हा माझे कलिग्स म्हणजे माझे जे सहकारी होते किंवा माझे जे प्रोफेसर्स होते त्यांच्याही मनात आता ही मुलगी या डिपार्टमेंटमध्ये आली आहे, ही इथल्या कामाचा लोड घेऊ शकेल काय? इतकं जे हार्डवर्क आणि टफ तिथे राहावं लागतं, ते ट्रेनिंग घेत असताना आम्हाला कामाची कुठलीही वेळ फिक्स नसते. अगदी दर दिवशी सुद्धा तुम्ही 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत रात्रीचं जागरण करून तुम्हाला तुमची कामं पूर्ण करावी लागतात. तर एक मुलगी हा स्ट्रेस सहन करू शकेल का, की मधूनच ती हे ट्रेनिंग सोडून तर जाणार नाही, ही धास्ती आमच्या सहकार्यांच्या आणि प्रोफेसरच्या मनातही होती. परंतु मी तेच सांगते, कुठल्याही स्त्रीला पुरुष प्रधान क्षेत्रामध्ये जर काही करून दाखवायचं असेल तर तुमच्या कामातूनच तुम्हाला ते सिद्ध करावं लागतं आणि त्यासाठी प्रचंड मेहनतीची तयारी असावी लागते आणि मेंटली खूप स्ट्रॉंग असावं लागतं. माझा निश्चय पक्का असल्यामुळे माझी मेहनतीची पूर्ण तयारी होती आणि मी कुठलंही मी मुलगी आहे म्हणून मला अमुक कन्सेशन देण्यात यावं अशी कुठलीही अपेक्षा न धरता फक्त काम करत राहिले आणि त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले. नक्कीच. आता विषय निघालाच म्हणून थोडस आपल्या आजाराकडे येतो. हृदयरोग जर म्हटलं की सध्या पाहायला जर गेलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण देखील वाढलंय. त्याला वयोमर्यादा पण आता राहिलेली नाही. बिलकुल नाही. बरोबर. प्रचंड मानसिक त्रास त्या गोष्टीचा होतोय आणि साहजिकच आहे की तो अटॅक कधी येईल आणि काय येईल काहीच नाही. तर ह्या बाबतीत देखील आज जनजागृती होणं तेवढं खूप गरजेचं आहे. डॉक्टरांकडे वेळोवेळी जाऊन तो सल्ला घेऊन त्या पद्धतीने आपण उपचार करून घेणं ते देखील गरजेचं आहे. खूप सारी कारण आहेत हृदयरोगाची. थोडक्यात तुम्ही काय सांगाल की प्रमाण वाढत आहे, त्याच्यावरती उपचार वेळेवरती करणं गरजेचं आहे, प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, काय सांगाल? मी 2 गोष्टी सांगेन की येस, तरुणांमध्ये म्हणजे अगदी 30च्या खालील तरुणांमध्ये सुद्धा हे हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण गेल्या 20 वर्षात खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. तसेच एक ट्रॅडिशनली असं मानलं जायचं की स्त्रियांमध्ये हृदयरोग तितका कॉमन नाही, हा सहसा पुरुषांचा आजार आहे. बरोबर. परंतु ते सुद्धा महिलांमध्ये देखील हृदयविकाराचं प्रमाण तितकंच जास्त आहे आणि त्यामुळे बरेचदा महिला आपल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. मला ऍसिडिटी झाली असेल, काही मला स्ट्रेस झाला, माझ्याकडनं काम जास्त झालं, अशी बरीच उदाहरणं आहेत की बऱ्याच महिला त्यांना होत असलेला त्रास अंगावर काढतात आणि आमच्यापर्यंत येण्यासाठी त्यांना बराच उशीर होऊन जातो.
आणि मग ती केस आपल्या हाताबाहेर गेलेली असते. बरोबर. म्हणजे हार्ट अटॅक येऊन महिला अंगावर काढतात आणि हृदयाचा पंप पूर्ण निकामी होईपर्यंत आणि बीपी लो होईपर्यंत त्या घरी असतात आणि एंड स्टेजला आमच्याकडे येतात. बरोबर. तर 2 गोष्टी मी प्रामुख्याने सांगू इच्छिते की तरुणांमध्ये तुम्ही म्हणाल हार्ट अटॅक का वाढतोय, तर याला आपली जी आजकालची या फास्ट लाईफ मधली जी लाईफस्टाईल आहे ती बऱ्यापैकी त्याला जबाबदार आहे. म्हणजे तरुणांमध्ये व्यसनाचं प्रमाण खूप वाढलंय. स्मोकिंग, गुटखा, तंबाखू. आमच्याकडे जे पण तरुण वयातील रुग्ण अटॅकचे येतात त्यांच्यातले 80 ते 90% रुग्ण हे गुटखा किंवा तंबाखूचं सेवन करत असतात. तर हा खूप मेजर फॅक्टर आहे. तुम्हाला व्यसनांपासून दूर राहणं फार गरजेचं आहे. त्यानंतर स्ट्रेस सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आजच्या फास्ट लाईफस्टाईल मध्ये स्ट्रेस खूप वाढलेला आहे. पुरेशी झोप आजकाल लोकांची होत नाही. अटॅक येण्यासाठी अटॅक टाळण्यासाठी पुरेशी झोप होणं महत्वाचं आहे. तुमचा स्ट्रेस तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे आणि खाण्यापिण्याचं सुद्धा यामध्ये खूप मोठं योगदान आहे. आजकाल काय झालंय, फास्ट फूड आणि जंक फूड हे सगळीकडे खूप फ्रीली अवेलेबल आहे. आपण जेव्हा छोटे होतो त्यावेळेला, तुम्ही जेव्हा छोटे होता तुम्ही किती वेळा बाहेर खाल्लं, तुम्ही किती वेळेला फास्ट फूड, आपल्या वेळेस फास्ट फूडचे किंवा जंक फूडचे जे आपण म्हणतो फूड ट्रक्स किंवा जागोजागी अवेलेबल आहेत तसे नव्हते. तर आपण जवळपास मोठे होईपर्यंत आपण जास्तीत जास्त घरचं जेवण खाल्लेलं आहे. तर जंक फूडला एक्सपोजर आपलं कमी झालेलं आहे. तर मला असं वाटतं की आजकालची तरुणाई ही खूप जास्त प्रमाणामध्ये जंक फूडचं कन्झम्पशन करते. तर जंक फूड कमी केलं पाहिजे. होममेड घरचं फूड त्यांनी खाल्लं पाहिजे. व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे. आणि जसं तुम्ही बोलले की वेळोवेळी वर्षातून ऍटलिस्ट एकदा, आता असं झालं की TC तुम्ही क्रॉस केली, वन्स यू आर 30+, तुम्ही एकदा तरी तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन तुमच्या बेसिक तपासण्या, फार मोठ्या नाहीत, जसं आम्ही आमच्या भाषेत म्हणतो की नो युअर नंबर्स. नो युअर नंबर्स म्हणजे तुमचं बीपी किती आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे, तुमची शुगर किती आहे, तुमचं कोलेस्ट्रॉल किती आहे आणि तुमचं वजन किती आहे. हे 4 नंबर्स तुम्हाला तुमचे माहिती असणं अतिशय गरजेचं. आणि ह्या 4 नंबर्सला जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवलं तर निम्म्याहून अधिक तुम्ही हृदयविकार ताब्यामध्ये ठेवू शकता. खूप महत्वपूर्ण अशी माहिती आहे. बरेच पेशंट आतापर्यंत तुम्ही हाताळले आहेत आणि साहजिक रुग्ण येतो आपल्याला, एक तर तो बऱ्याच ठिकाणी जाऊन राहिला असतो, त्याला फरक पडत नाही. एखादी आठवण तुम्ही सांगाल एखाद्या रुग्णाची, बाबा मी बराच प्रयत्न केला, बऱ्याच ठिकाणी झालो पण शेवटी एक सीमा मॅडमकडे आलो आणि मला एकदम प्रॉपर सगळं गायडन्स मिळालं, मला गुण आलेला आहे. काय सांगाल एखादा? ऍक्च्युली असा स्पेसिफिक प्रसंग मी सांगणार नाही, पण मी एक नक्की सांगेन की आपण पेशंटला त्रास झाला, छातीत दुखलं की अँजिओग्राफी केली जाते, त्यानंतर अँजिओप्लास्टी किंवा बायपासचा सल्ला दिला जातो. पण बरेचदा प्रत्येक पेशंटला ज्याला ब्लॉकेजेस आहेत, ब्लॉकेजेस म्हणजे 50% ब्लॉकेज, 60% ब्लॉकेज, 40%, प्रत्येक ब्लॉकेजला कंपल्सरी अँजिओप्लास्टीची गरज आहेच असं नाही. आम्ही काय करतो, आम्ही पेशंटला नक्की काय त्रास झाला, पेशंटला हार्ट अटॅक आला की पेशंटला बऱ्याच महिन्यांपासून किंवा वर्षांपासून हा त्रास होतो. आमच्या मेडिकल भाषेमध्ये त्याला स्टेबल कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतात आणि अटॅकला अनस्टेबल अंजायना किंवा ST इलेव्हेशन MI म्हणतात. तर जे अनस्टेबल अंजायना किंवा ST इलेव्हेशन MI चे रुग्ण आहेत त्यांना नक्कीच स्टेंटिंगने त्यांचा जीव वाचतो. परंतु जे स्टेबल कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे ज्यांना कुठल्याही प्रकारचा हार्ट अटॅक आतापर्यंत आलेला नाहीये, ज्यांचं हृदयाचं पंपिंग कमजोर नाही आणि ज्यांना बसल्या जागी काहीही त्रास होत नाही, अशा सगळ्याच रुग्णांमध्ये कंपल्सरी अँजिओप्लास्टीची गरज असतेच असं नाही. चांगल्यातल्या चांगल्या गोळ्या औषधांनीही आपण त्यांना ट्रीटमेंटची ट्रायल देऊ शकतो. सो हे जे सगळं डिसिजन मेकिंग असतं तुम्हाला पेशंटला त्यासाठी डिटेलमध्ये बघावं लागतं. आणि सगळेच फॅक्टर, पेशंटचं वय किती आहे, पेशंटचं वजन किती आहे, पेशंट कुठल्याही प्रोसिजरसाठी किती फिट वाटतोय किंवा रिस्क किती आहे, या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स करून एक ओव्हरऑल ह्यातला जो निर्णय घेणे जे असतं ते आम्ही म्हणतो हा निर्णय घेण्याची जी क्षमता आहे किंवा जे शहाणपणे विजडम हे तुमच्या एक्सपिरियन्स मधून निर्माण होतं. तर ते अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे अदरवाईज कार्डिओलॉजिस्ट म्हणजे फक्त अँजिओप्लास्टी करणारे डॉक्टर असं नाही. कार्डिओलॉजी हा प्रचंड व्हास्ट किंवा खूप मोठा विषय आहे, बरोबर. तर पेशंट डिटेलमध्ये बघून त्याचं ओव्हरऑल निर्णय घेणे आणि त्याच्यासाठी कुठली योग्य ते आहे तो डिसिजन घेणे हे मात्र तुम्हाला एक्सपिरियन्स मधूनच ते शहाणपणी येतं. आणि अजून एक गोष्ट मी नक्की सांगू इच्छिते की हार्ट अटॅक माझी तुम्ही म्हणाल मेमोरेबल केस कुठली आहे असं जर तुम्ही मला विचाराल तर मी 1.5 वर्ष वोखार्ट हॉस्पिटलला फुल टाइम कन्सल्टंट होते. तर तिथे वोखार्ट हॉस्पिटलला असताना ऍक्च्युली हार्ट अटॅक आल्यानंतर ट्रॅडिशनली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रक्ताची गाठ विरघळवण्याचं इंजेक्शन दिलं जातं, बरोबर. हे जवळपास सगळ्यांना माहिती आहे. परंतु हार्ट अटॅक आल्यानंतर त्या रुग्णाला इमर्जन्सीत अँजिओग्राफीसाठी घेऊन बंद पडलेल्या नसेत स्टेंट घालून अँजिओप्लास्टी करून ती नस उघडता येते. या अँजिओप्लास्टीला प्रायमरी अँजिओप्लास्टी असे म्हणतात. ही हार्ट अटॅकची आयडियल ट्रीटमेंट आहे.
परंतु याबद्दलच थोडीशी जनजागृती कमी आहे, हो. बरोबर. तर ज्या ठिकाणी हृदयरोग तज्ञ आणि कॅथलॅब जिथे आम्ही अँजिओप्लास्टीची प्रोसिजर करतो हो. हे अवेलेबल आहेत, तिथे हार्ट अटॅकची आयडियल ट्रीटमेंट आहे प्रायमरी अँजिओप्लास्टी. इमर्जन्सी मध्ये पेशंटला इमिजिएटली अँजिओग्राफीसाठी घेऊन अँजिओप्लास्टी केली पाहिजे. तर हा प्रायमरी अँजिओप्लास्टीचा प्रोग्राम आम्ही वोखाट हॉस्पिटलला 1.5 वर्ष 24/7 आम्ही प्रायमरी अँजिओप्लास्टीसाठी अवेलेबल होतो, ऑन कॉल होतो. तर अशाच काळामध्ये एक अतिशय तरुण, एक 42 वर्षांचा रुग्ण नाशिक रोडला त्याला अटॅक आला. त्याला रक्ताची गाठ विरघळवण्याचं इंजेक्शनही देण्यात आलं. ते इंजेक्शनचं 100% इंजेक्शन सर्व केसेसमध्ये प्रभावी नसतं. त्याचा सक्सेस रेट एक 70 ते 75% असतो. तर त्या पर्टिक्युलर रुग्णामध्ये इंजेक्शन देऊन देखील त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही, उलट त्याचं हृदय तिथे एकदा बंद पडलं. मग त्यांनी इमर्जन्सी जे आपण म्हणतो CPR म्हणजे चेस्ट कम्प्रेशन देऊन आणि इंजेक्शन देऊन त्याचं हृदय स्टार्ट केलं. त्याला व्हेंटिलेटरवर टाकलं आणि रात्री 3 वाजता वोखाट हॉस्पिटलला तो पेशंट शिफ्ट करण्यात आला. मग रात्री 3 वाजता अशा ज्या रुग्णाचं हृदय एकदा बंद पडलेलं आहे आणि ज्याला मेजर अटॅक आलेला आहे त्याला तुम्ही इमिजिएटली अँजिओग्राफीसाठी घेऊन बंद पडलेली नस उघडून अँजिओप्लास्टी करायला हवी. तर त्या पद्धतीने आम्ही रात्री 3 वाजता जाऊन इमिजिएटली पेशंटला टेबलवर घेतलं. टेबलवर घेतल्यानंतर पुन्हा पेशंटचं हृदय बंद पडलं, परत त्याला चालू केलं आणि त्याची अँजिओप्लास्टी इमर्जन्सीत करून ती नस ओपन केली. 2 दिवसांनी पेशंट व्हेंटिलेटरवरून बाहेर आला आणि आज तो अतिशय नॉर्मल असं आयुष्य जगतोय. तर ही माझी एक तुम्ही म्हणाल मेमोरेबल केस आहे की मला असं वाटतं की सगळ्यांना हृदय हार्ट अटॅकची ट्रीटमेंट म्हणजे प्रायमरी अँजिओप्लास्टी याची जनजागृती होणं खूप महत्वाचं आहे. हे विचारण्याचं कारण असं होतं की डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातला जो दुवा असतो ना तो खूप महत्वाचा असतो. विश्वास असेल तर मग मात्र वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पुन्हा त्याच गोष्टी करत बसण्याची वेळ येत नाही. ज्या डॉक्टरांकडे जातो आपण त्यांचा जो विश्वास खूप महत्वाचा असतो. आता जरा आपल्या पर्सनल आपल्या फॅमिली लाईफ कडे येणार. आपले मिस्टर देखील डॉक्टर आहेत, त्यांचं योगदान. येस, ऍक्च्युअली मी जसं आपण म्हणतो बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज अ वुमन, तसं बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देयर इज अ ट्रस्टिंग फादर अँड अ सपोर्टिंग हजबंड. ओके, तर आता माझं डॉक्टर अजय नक्षने जे किडनी विकार तज्ञ आहेत ते माझे हजबंड आहेत. आमचं मॅरेज MD करत असतानाच झालं. म्हणजे माझं हे कार्डिओलॉजीचं DM कार्डिओलॉजीचं प्रशिक्षण हे मी लग्नानंतर घेतलं. आता कार्डिओलॉजी जसं मी आधीच सांगितलं, कार्डिओलॉजी ही अतिशय बिझी आणि इमर्जन्सी ब्रांच आहे, त्यामुळे खूप कमी महिला ती चूज करतात सुपर स्पेशालिटी करताना. तर जसं मी सांगितलं की मला कार्डिओलॉजी ही खूप आधीपासून आवडायचं आणि माझं ऑलमोस्ट फिक्स होतं की मला कार्डिओलॉजी आवडतं आणि मी ते करणार. तर डॉक्टर अजयने मला सतत माझ्या पूर्ण प्रवासामध्ये कंटिन्युअसली खूप जास्त अनकंडिशनल सपोर्ट, ज्याला आपण म्हणतो कुठलीही अपेक्षा न धरता की तू तुझं काम कर, बाकी आम्ही सगळं सांभाळून घेऊ, या पद्धतीने अतिशय अनकंडिशनल पद्धतीने मला कंटिन्यू सपोर्ट दिला. त्यांनी कधीही मला माझं मन विचलित करण्याचा प्रयत्न केला नाही की तू कार्डिओलॉजी घेऊ नको, तू एंडोक्रायनॉलॉजी घे किंवा तू नेफ्रोलॉजी घे, म्हणजे इतर कमी बिझी असलेल्या ब्रांचेस घे, असं माझं मन पालट करण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. तुला जे आवडतं, मनापासून आवडतं ते तू अगदी बिनधास्त कर. हे झालं प्रशिक्षण घेईपर्यंत. त्यानंतर प्रॅक्टिस करताना सुद्धा माझं शेड्यूल अतिशय बिझी असतं. ओके, आता त्यामध्ये सुद्धा म्हणजे डॉक्टर अजय आणि मी म्हणेल की आम्ही दोघे मिळून आमच्या संसाराचा गाडा चालवतो. आता याबद्दल मी स्त्रियांना एक संदेश नक्की देऊ इच्छिते. काय होतं बरेचदा मुलीही शिकतात, अगदी पदवीचं शिक्षण पूर्ण करतात, परंतु एकदा लग्न झालं की बरेचदा मुलं वगैरे झाले की त्या पूर्णपणे त्यामध्ये गुंतून जातात आणि त्यांची करिअर वगैरे याला पूर्णपणे फुल स्टॉप येऊन जातो. मुलं होऊ देणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. मलाही 6 वर्षांचा एक मुलगा आहे, बरोबर. पण मला असं वाटतं मुली देखील तेवढ्याच मेहनतीने शिक्षण घेतात, तर त्यांनी त्यांच्या साथी आता सगळेच जण लग्न करण्यापूर्वी मुलांशी बोलणं वगैरे होतं. तर मी असं सांगेन मुलींना, ज्या मुली शिकलेल्या आहेत आणि ज्यांना खरोखर पुढे जाऊन काहीतरी करिअर करण्याची इच्छा आहे, त्यांनी लग्नापूर्वी आपल्या साथीदाराशी बोलताना हे क्लिअर करायला हवं की मी देखील शिकलेली आहे, मला देखील पुढे जाऊन फक्त चूल आणि मूल एवढंच करायचं नाहीये, मी देखील माझ्या शिक्षणाचा उपयोग करून पुढे काहीतरी करिअर करू इच्छिते. तर सगळ्याच कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मुलांचं संगोपन ही ट्रॅडिशनली फक्त महिलांची जबाबदारी मानल्या जाते आणि त्यामध्येच ते अडकून जातात. तर मला असं वाटतं की आजच्या या काळामध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मुलांचं संगोपन हे दोन्ही पार्टनर मिळून करू शकतात.
जेणेकरून दोघेही आपले करिअर करू शकतात. Yes. एकाला पूर्णपणे चूल आणि मूल देऊन करिअर सॅक्रिफाईस करून आणि फक्त एकाने करिअर करण्याची गरज नाहीये. तर मुलींनी आपल्या पार्टनरशी याबद्दल आधीच बोलून घ्यावं. बरेचदा लग्नानंतर मुलींचं फक्त नाव नाही बदलत तर त्यांची पूर्ण ते व्यक्तिमत्वच बदलून टाकतात आणि आपल्या महत्वाकांक्षा ज्या आहेत त्या पूर्णपणे मारून टाकतात. तर मला हा संदेश आहे, जसं मी लग्नानंतर माझं डीएम कार्डिओलॉजीचं शिक्षण केलं, त्यानंतर लग्नानंतर मला ऑफकोर्स मुलगाही झाला. आजही आम्ही दोघे मिळून, म्हणजे फक्त मुलाचं संगोपन ही माझी एकट्याची जबाबदारी नाहीये किंवा कौटुंबिक जबाबदारी, आम्ही दोघे मिळून, म्हणून आम्ही दोघेही आमच्या करिअरमध्ये सक्सेसफुल आहोत. तर हा माझा संदेश आहे. मुली अतिशय मेहनतीने शिक्षण घेतात पण पुढे चालून बरेचदा त्याचा काही उपयोग करू शकत नाही किंवा संसाराच्या गाड्यात त्या एकट्याच गुरफटून जातात. तर माझं सगळ्या पुरुषांना हे एक मनापासून आवाहन आहे की त्यांनी आपल्या पत्नीला, त्यांनी आपल्या बहिणीला, बरोबर, माणसांनी आपल्या मुलींना त्यांचं करिअर करण्यासाठी पण थोडा सपोर्ट करावा. नक्कीच. शेवटच्या प्रश्नाकडे येतो मी. काय होतं की जसं आता तुम्ही एक संदेश दिला त्याच्यातनं, चूल आणि मूल याच्या पलीकडे आता जसं महिला तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाकडे बघून जर आपण लक्षात येईल की ठरवलं तर आपण काही करू शकतो. परंतु जसं एक मुद्दा होता की पुरुष प्रधान संस्कृती, मग आम्हीच पुढे किंवा आम्हीच, तसं राहिलेलं नाही. आता स्त्रिया देखील त्याच पद्धतीने काम करतायत. परंतु कुठेतरी एक मानसिक खच्चीकरण होत आहे. नवे मानसिकता इतकी डिस्टर्ब झाली की भले लग्नाच्या आधी असेल, लग्नाच्या नंतर असेल, कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील, डिप्रेशन असेल, फिजिकल फायनान्शियली एवढे प्रॉब्लेम्स आहेत आणि सगळ्यांना असेल. इव्हन त्या सगळ्यांचा विचार करता मी काहीतरी करू शकतो, मी काहीतरी करू शकते हा विचार बाजूला ठेवून सुसाईड सारखा जो प्रयत्न होतो किंवा ज्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात ते होऊ नये. आणि नक्कीच मला जे जसं आपण आता उल्लेख केला, मी शिकलोय, मी काहीतरी करू शकतो, तो विचार येत नाही आणि माझं जीवन मी संपूर्ण मोकळे होते. यासाठी आपण काय संदेश द्या? बरोबर. हे जे आहे यासाठीच फॅमिलीचा सपोर्ट फार महत्वाचा आहे. जर फॅमिली सपोर्ट असेल तर सहसा इतक्या टोकाच्या भूमिकेपर्यंत महिला पोहोचणार नाही. बरोबर. आणि मला असं वाटतं सगळ्यांनीच, मग ती स्त्री असो की पुरुष असो, डिप्रेशन हे कुणालाही येऊ शकतं, वेगवेगळ्या परिस्थितीनुरूप येऊ शकतं. पण मी असं म्हणते की मी हरिवंशराय बच्चन जींची एकच लाईन मला खूप आवडते, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर मला असं वाटतं कितीही संकट येऊ द्या, कुठलीही बिकट परिस्थिती येऊ द्या, आय विल जस्ट ओव्हरकम दिस. म्हणजे मी याच्या पलीकडे जाऊन मी काहीतरी करणार, ही जिद्द मनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि डिप्रेशन बद्दल मी म्हणेन की डिप्रेशन हे जी काही व्यक्ती जी डिप्रेशन मध्ये जात असते त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्तींनी वेळेतच ही व्यक्ती डिप्रेशन मध्ये चालली आहे याचं लवकर पिकअप करणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर सायकॅट्रिस्टला भेटणं गरजेचं आहे. आपल्याकडे थोडं सायकॅट्रिस्टकडे जाणं म्हणजे टाबू किंवा एक काहीतरी त्याला आपण काय म्हणू शकतो की त्याच्या मागे एक स्टिग्मा आहे किंवा टाबू आहे. मला असं वाटतं डिप्रेशन सुद्धा खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. डिप्रेशनचेच रुग्ण सुसाईड करतात. आधी ते भरपूर डिप्रेशन मध्ये असतात पण ते पिकअप होत नाही किंवा वेळीच त्यांना कुठल्या सायकॅट्रिस्टकडे नेलं जात नाही, योग्य ती गोळ्या औषधांची ट्रीटमेंट त्यांना सुरू होत नाही आणि म्हणून ते सुसाईडच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात. तर मला असं वाटतं की आजूबाजूच्या लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींकडे खूप बारीक नजर ठेवणं गरजेचं आहे. डिप्रेशन सदृश्य काही लक्षणं जर दिसत असतील तर लवकरात लवकर योग्य त्या डॉक्टर म्हणजे प्रॉपर सायकॅट्रिस्टकडे जाऊन सल्ला घेणं आणि ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपण सुसाईड टाळू शकतो. नक्कीच मोलाचा संदेश आहे. थँक्यू सो मच मॅम, आपण आलात. खरं तर आपलं काम इतकं मोठं आहे आणि हृदयरोग हा आजार किंवा त्यावर उपचार पद्धती नक्कीच आपण पुढच्या वेळेस सविस्तर त्याविषयी आपण सगळं जाणून घेऊयात, बोलूयात. आपण आलात या कार्यक्रमामध्ये, खूप छान पद्धतीने व्यक्त झाला तुम्ही. हेच आम्ही आशा व्यक्त करतो. यामध्ये डॉक्टर सीमा नक्षणे, हृदयरोग तज्ञ, उत्तर महाराष्ट्रात. मी परत एकदा उल्लेख करतो की पहिल्या महिला हृदयरोग तज्ञ. मॅडम पुढच्या वाटचालीची खूप शुभेच्छा देतो मला मी. परत भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत आपण बघत राहा न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह नाशिक. थँक्यू.